नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराची घोडदौड म्हणतो मी, वेगात सुरू आहे. आणि सध्या विधानसभेमध्ये वंचितची प्रचंड प्रमाणात चर्चा होते आहे. आणि यावेळी वंचित हा किंग मेकर फॅक्टर ठरणार आहे असे लोकांच्या लक्षात येते आहे. किंग मेकर, येस. आणि तुम्ही बनवणार आहात सगळे वंचितचे समर्थक, सगळे आंबेडकरवादी, सगळे परिवर्तनवादी चळवळीचे लोक बनवणार आहात, याची मला खात्री आहे. आता सगळ्यात प्रथम निषेध डॉक्टर माधव विभूते, जे केज मतदारसंघामध्ये, होय, डॉक्टर माधव विभूते नायगावमध्ये, नांदेडच्या नायगाव मतदारसंघात जे माधव विभूते उभे आहेत, वंचितचे ओबीसी उमेदवार, त्यांच्यावर काल प्राणघातक हल्ला झालाय. त्यांच्या ताफ्यावर, म्हणजे ते प्रचारात जात होते त्यावेळेला तो हल्ला झालाय. आणि त्याचा निषेध करणं भाग आहे, निषेध केलाच पाहिजे. लोकशाही, संविधान अशा सगळ्या घटना घेऊन आणि अशा सगळ्यांचा इश्यू बनवणारे लोक आता हल्ला करणारे उतरवून आले आहेत. सरळ सरळ आरोप केलेला आहे वंचित बहुजन आघाडीतर्फे की हा हल्ला मनोज जरांगे यांच्या समर्थकांनी केला आहे. अर्थात मी काही याची पुष्टी देत नाही कोणी हल्ला केला ते, पण हे नक्की आहे की प्रस्थापित पक्षाच्या लोकांनी हा हल्ला केलेला आहे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारावर. डॉक्टर माधव विभूते उच्च शिक्षित आहेत, ते वंचित बहुजन आघाडीचे ओबीसी उमेदवार म्हणून उभे आहेत. आणि त्यामुळे आपण सगळ्यांनीच या हल्ल्याचा तीव्र निषेध करायला हवा. अजून 2-3 घटना आहेत. बीडमधल्या केज मतदारसंघातील सचिन चव्हाण यांच्याबाबतची, म्हणजे बीडमध्ये केज मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला होता. तो अर्ज मंजूर झाला नव्हता आणि उमेदवारी नव्हती. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने सचिन चव्हाण यांना पाठिंबा जाहीर केला होता. चांगली गोष्ट आहे, सचिन चव्हाण यांना पाठिंबा जाहीर केला. आणि असं असताना देखील सचिन चव्हाण यांनी आता भाजपच्या गोटात प्रचाराला सुरुवात केलेली आहे आणि ते भाजपकडे वळल्याचे चित्र दिसत आहे. आणि हे उघड चित्र असल्यामुळे तेथील वंचितचे समर्थक प्रचंड नाराज झालेले आहेत. आणि या नाराजीतूनच त्यांनी गमतीशीर प्रकार केलाय, तोंडाला काळं फासलंय. आणि अर्थात हा प्रकार गमतीशीर वाटला तरी निषेधही काही लोक नोंदवत आहेत त्या प्रकाराचा, पण जो संताप आहे त्या मानाने हे काहीच केलेलं नाही. आणि तरी देखील मीडियामध्ये, म्हणजे मी एका आत्ताच वृत्तपत्राची साम टीव्हीवर बातमी वाचली की चापकाने फटके दिले, असं काही नाहीये. तो व्हिडिओ तुम्ही बघा, मीडियावर आहे. सचिन चव्हाण यांच्या तोंडाला काळं फासलं आहे. शैलेंद्र कांबळे यांनी, तिथल्या प्रमुख कार्यकर्त्यांनी काळं फासलेलं आहे, मारलेलं नाहीये. म्हणजे बघा, जिथं हल्ला झालाय तिथं मीडिया अजिबात बातम्या देत नाहीये. आणि जिथं काही घडलेलं नाहीये, फक्त तोंडाला काळं फासलंय, तिथं बातमी मोठी केली जाते. चापकाने फटके मारले असं साम टीव्हीवर बघितलं आणि इतर बातम्यांमध्ये मात्र ते काही दिसलं नाही. आणि माझ्याकडे जी माहिती आली त्यानुसार फक्त तोंडाला काळं फासून त्यांचा व्हिडिओ बनवला आहे. प्रकाश आंबेडकर आता अधिक आक्रमकपणे प्रचार करत आहेत, हे आपण सगळे जाणतो. आणि खरी गोष्ट आहे, वंचितच्या समर्थकांनी हे पुन्हा लक्षात घ्यायला हवं. आणि मी पुन्हा अधोरेखित करतो आहे की ही शेवटची संधी आहे वंचितला तारण्याची. कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काय घडलं होतं हे मी वेगळं सांगायची गरज नाही, मी सांगतच असतो. अजून एक महत्त्वाची बातमी आहे, ती आहे ती निर्भय बनोबाबतची. निर्भय बनोच्या सभा लोकसभेच्या आधी झाल्या, त्यानंतरही झाल्या. जवळजवळ सुमारे 75 किंवा 78 सभा, म्हणजे तो थोडासा गोंधळ आहे, तो सभा आहे. सम्यक क्रांती दलाच्या मनोज गरबाडे यांनी या निर्भय बनो सभेमध्ये काही प्रश्न विचारले. निर्भय बनो कशा करता काम करते? निर्भय बनो हा परिवर्तनवादी चळवळीचा एक भाग म्हणूयात आपण. भारत जोडोचाही भाग म्हणता येईल आपल्याला. लोकशाही वाचवणारे लोक, लोकशाहीमध्ये लोकशाहीचे जे हक्क आहेत नागरिकांचे ते लोकांना मिळवून देणारे लोक, त्याबाबत जागृत करणारे लोक. लोकांनी निर्भय बनलं पाहिजे, सरकारला प्रश्न विचारले पाहिजेत. अशा लोकांना मात्र जेव्हा प्रश्न विचारले जातात तेव्हा त्यांची गडबड होते, हे नक्की. आणि मनोज गरबाडे सम्यक क्रांती दलाचे यांनी प्रश्न विचारले निर्भय बनोच्या सभेमध्ये. आणि ते प्रश्न अतिशय साधे सोपे होते. मात्र निर्भय बनोच्या
आयोजकांना ते खपले नाही आणि ती सभा बंद पडली. असीम सरोदे, ॲडव्होकेट असीम सरोदे हे उत्कृष्ट वकील आहेत. निर्भय बनोची गँग म्हणतो मी, आणि ही गँग कोणाचं पाकिट घेऊन काम करते हे तुम्हाला माहिती आहे. त्यामध्ये निखिल वागळे आहेत, विश्वर चौधरी आहेत, असीम सरोदे आहेत, अशी मंडळी आहेत. ही मंडळी लोकशाही आणि संविधानाच्या नावावर लोकांना एकत्र गोळा करते आणि तेथे प्रचार कोणाचा होतो? महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा. आणि तिथे असं सांगितलं जातं सुरुवातीला की ही राजकीय सभा नाही, ही नागरिकांना त्यांचे अधिकार स्वातंत्र्य याची जाणीव करून देण्यासाठी आहे, नागरिकांनी निर्भय बनण्यासाठी ही सभा आहे. मात्र तसं काही दिसत नाहीये. प्रत्येक सभेमध्ये प्रचार होतोय तो महाविकास आघाडीचा आणि महाविकास आघाडीला मतदान मिळावं यासाठी ही प्रयत्नशील आहे मंडळी, परिवर्तनवादी विकली गेलेली मंडळी आपण असे म्हणूयात. तर मनोज गरबाडे यांनी ज्यावेळी प्रश्न विचारला, त्यांनी एका मतदार सांगितलं की एका मतदारसंघामध्ये 2 भाऊ सख्खे भाऊ उभे आहेत, एक भाजपकडून आणि एक काँग्रेसकडून. हा कसा विरोधाभास आहे? आणि याशिवाय जो महाविकास आघाडीचा उमेदवार आहे तिथला, त्यांनी आपल्या ओळखीमध्ये असं लिहिलंय की माझ्यावर RSSचे संस्कार आहेत आणि RSSच्या संस्कारामुळे माझ्यामध्ये नेतृत्व गुण आले वगैरे अशा गोष्टी लिहिल्या आहेत. म्हणजे काँग्रेसचा उमेदवार RSSचा मी समर्थक होतो किंवा मी RSS मध्ये जात होतो आणि मला RSSचा फायदा झाला असं सांगतो, आणि तो भारतीय जनता पार्टीच्या आपल्या सख्या भावाबरोबर विरोधात उभा आहे. हा विरोधाभास लक्षात आणून देताच निर्भय बनोचे पित्त खवळले, निर्भय बनोचे, आणि त्यांनी ती सभा बंदच पाडली एक प्रकारे. कारण मनोज गरबाडे यांना ताबडतोब बाहेर नेण्यात आले. असीम सरोदे देखील भाषण न करता तिथून निघून गेले. हे झाल्या 2 गोष्टी. तिसरी गोष्ट महत्वाची अतिशय, माझ्याकडे आलेल्या माहितीनुसार प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार महासंघाला पत्र लिहिले मीडियाला, आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आपण जर लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणवता, तसंच निवडणूक आयोगाने देखील सगळ्यांना स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की सर्वच पक्षांच्या बातम्या कव्हर केल्या पाहिजेत. मात्र प्रकाश आंबेडकर यांचं असं म्हणणं आहे की वंचित बहुजन आघाडीकडे दुर्लक्ष केलं जात आहे. आणि मी हे पूर्वी सांगितलं होतं की जाणून बुजून वंचित बहुजन आघाडीच्या बातम्या दाखवण्यात येत नाहीयेत, त्या छापण्यात येत नाहीयेत, आणि वंचित बहुजन आघाडीचा प्रचार होईल या भीतीने मीडिया वंचित बहुजन आघाडीला दूर ठेवत आहे प्रसिद्धी देण्यापासून. ते प्रकाश आंबेडकर यांनी लक्षात आणून दिलेले पत्रकार महासंघाच्या, आणि सांगितलं की आमच्या देखील सभांना गर्दी होते, आम्ही देखील या लोकशाहीमध्ये लोकशाहीच्या कायद्याच्या चौकटीच्या संविधानाच्या मार्गाने निवडणूक लढवत आहोत, आणि त्यामुळे तुम्ही सर्वच पक्षांना समान न्याय दिला पाहिजे. मात्र तसं होताना आढळत नाहीये, आणि तुम्ही याबाबत काहीतरी कारवाई केली पाहिजे किंवा निवडणूक आयोगाने जे निर्देश दिले आहेत आपल्याला, आणि आपले जे कर्तव्य आहे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून, आपण वारंवार स्वतः लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून घेता किंवा आहातच, तर आपलं कर्तव्य आपण योग्य पद्धतीने पार पाडावं अशी आठवण करून देणारं पत्र प्रकाश आंबेडकर साहेबांनी लिहिलं आहे. बघा, आता मी 3-4 घटना सांगितल्या, या 3-4 घटनांमधून तुमच्या लक्षात काय येतंय? लक्षात हेच येतंय की वंचित बहुजन आघाडीचा धसका घेतलेला आहे. वंचित बहुजन आघाडीची घोडदौड प्रचाराची वेगात सुरू आहे, आणि यावेळी लोकसभेला जी झाली चूक वंचितच्या समर्थकांची ती अजिबात होणार नाही आहे, आणि याची खात्री तुम्ही द्यायची आहे. मतदान झाल्यानंतर, निकाल लागल्यानंतर आकडेवारीतून ती खात्री पटेल. आणि कोण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी गद्दारी करतंय, त्यांच्या नावाचा फायदा घेऊन, आरक्षणाचा लाभ घेऊन कोण विकलं गेलंय, कोण इतरांचा प्रचार करतंय, आणि कोण प्रस्थापितांच्या पाटाखाली जाऊन बसले, प्रस्थापितांच्या ताटाखालचं मांजर झालंय, हे तुमच्या लक्षात येईलच. पण पुन्हा एकदा तीव्र निषेध या घटनेचा की जो हल्ला झाला आहे माधव विभूते यांच्यावर, डॉक्टर माधव विभूते, तो अतिशय निंदनीय आहे. आणि लोकसभेच्या या निवडणुकांनंतर याच्यातून हेच दिसतं आहे की धसका घेतलेला आहे, घाबरलेले आहेत महाविकास आघाडीचे लोक, आणि ते कोणासाठी? तर वंचित बहुजन आघाडीसाठी. तेव्हा मित्रांनो, आता निर्धार पक्का ठेवायचा आहे, वंचित बहुजन आघाडीलाच मत गेलं पाहिजे, आणि जास्तीत जास्त मतांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आपण निवडून आणले पाहिजेत. ओबीसी उमेदवार आहेत, आदिवासी उमेदवार आहेत, दलित चळवळीतले उमेदवार आहेत, आंबेडकरवादी उमेदवार आहेत, आणि म्हणजे हे सोशल इंजिनिअरिंग आहे, आणि ते तुम्ही समजून घ्या, हेच लोकशाहीसाठी पोषक आहे आणि संविधानाचं रक्षण करणार आहे. त्यामुळे कोणी कितीही आता संविधानाच्या बोंबा मारल्या तरी भावनिक होऊन
प्रस्थापितांच्या नादी लागू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओ कॉमेंटमॅनसह. धन्यवाद.